या ठिकाणी मान्यवर जे आहेत सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट प्राचार्य पंचाताई देशमुख, उद्घाटक डॉक्टर प्रदीपजी केळकर सर, अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ महाराष्ट्र राज्य, त्याचप्रमाणे विशेष अतिथी आमच्या माननीय डॉक्टर स्मिताताई देशमुख मंचावर उपस्थित आहेत. त्यांचे सर्वप्रथम स्वागत करते. या ठिकाणी मान्यवरांच्या साक्षीने हा अत्यंत भावपूर्ण आणि यथोचित सन्मान या ठिकाणी तर बिना चपलीचा सुद्धा प्रवास करून कुठलीही आर्थिक सक्षमता नसून सुद्धा त्यांनी राष्ट्रसंतांच्या कार्याला वाहून घेतलं. राष्ट्रसंतांच्या विचारांनी माननीय डॉक्टर स्मिताताई देशमुख उपस्थित आहेत. त्यांच्या साक्षीने हा अत्यंत संस्कृतीमय सोहळा या ठिकाणी ज्येष्ठ जे प्रचारक आहेत, ज्येष्ठ गुरुदेव प्रेमी आहेत, ज्यांनी महिला पुरुष वर्ग या सगळ्यांनी अहोरात्र राष्ट्रसंतांचं काम केलेलं आहे. यथोचित सन्मान आपण त्यांचा केलेला आहे. हा प्रथमतः तुम्ही पाहत असाल की मॅडम वर्षाकाळामध्ये मी सांगू इच्छितो की प्रथमतः अतिथीचं स्वागत सत्कार असतो, पण इथे तुम्ही थोडंसं वेगळ्या पद्धतीने पाहत असाल, कारण तळागाळात खरं काम करणारी ही मंडळी आहे आणि आपल्या साक्षीने आम्हाला करायचं होतं. नक्की काळांचं हे मोठं आहे. त्या सगळ्यात सन्मानार्थी करता जोरदार टाळ्या आपण सगळ्यांना वाजवूया. आता तिसरी टाळी जी आहे ती आपल्या स्वतः करता सगळ्यांनी वाजवावी. बाकीचे जे सन्मानार्थी 2-3 इथे बसतात. ओके, यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे काळातली संतांचं पूजन करतो. दीपक असा दीपक प्रज्वलित उद्घाटकांनी या कार्यक्रम जे प्रचारकांचे सुद्धा जॉईन होते. प्रकाश भाऊ, त्याचबरोबर आम्हाला मुख्य दादा मनोज भाऊ विष्णुकर गवाडे महाराज हे सुद्धा जॉईन होते. त्यांना बिलकुल प्रतिनिधी स्वरूपामध्ये आपलं सुद्धा जे बैनरपेठ बिलकुल सरकार स्वागत सरकार आमचे पदाधिकारी मनोजजी विष्णुकर गणेश दादा सुद्धा त्यांना जॉईन होतील, या ठिकाणी करतील असे त्यांना विनंती करतो. सन्माननीय आजच्या कार्यक्रम या सन्माननीय आमच्या वर्षाताई देशमुख या आचार्य विधी महाविद्यालय माझ्या स्वतःच्या गुरु या पीएचडीच्या माझ्या सुद्धा गाईड आहेत आणि एक सोशल जस्टिस करायला जस्टिसच नाही सोशल जस्टिस आणि एक सोशल कार्यक्रम सुद्धा या अध्यक्ष कार्यक्रमाला एक फोटो काढून आपल्या आठवणी आहेत. महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत, यांचं यथोचित श्वास श्रीफळ पुष्प आणि स्मृती घेऊन सत्कार करतील. ज्येष्ठ फुंकर दादा आहेत, निमाने दादा आहेत, प्रकाश भाऊ भोके, राजकुमार दासरवाड सर हे सुद्धा आपल्याशी जोडलेले आहेत मागच्या काही वर्षापासून. या दोघं या राजकुमारजी भोके सर बिलकुल एक दिवस आनंद हा मल्टिपल करायचा असतो. यथोचित सन्मान जे सरांचं खूप चांगलं कार्य आहे. सर अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ महाराष्ट्र राज्य याचे जे अध्यक्ष आहेत, बिलकुल ते थोडा वेळ लागत चालेल की सगळ्यांनी मी परत रिपीट करेन की श्वास गुरुदेवांचा प्रत्येक धाग्यामध्ये प्रेम आहे. या गुरुदेव आहे
बडोद्यावर विशेष आपल्या प्रेमाकरता आलेले आहेत माननीय शरदराव जाणे पाटील सर यांचे उपमुख्य अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ बडोदा गुजरात या ठिकाणी सर कार्यरत आहेत तर त्यांचा यथोचित सन्मान आमचे विचारधाराचे पदाधिकारी या ठिकाणी स्फूर्ती चिन्ह शरदराव जाणे सर बडोद्यावर विशेष या ठिकाणी आलेले आहेत आणि राष्ट्रसंघाचं खूप चांगलं कार्य करत आहे म्हणून ते विष्णुकर प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन आले त्या ठिकाणी एक विमोचन सुद्धा केलेलं आहे तुमची सन्मान आमची योजनेची भोगे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज यांचा यथोचित सन्मान विचारधारेचे पदाधिकारी कदाचित लाभ म्हणजे डबल होत नसेल आमचे भागीदार आहेत त्यानंतर आमचे मनोहर हे या ठिकाणी यथोचित सन्मान आमच्या बाबारावजी पाटील सरांचा नागपूर नागरिकांचा या ठिकाणी गणेशजी भागीदारी आमचे मनोहर दादाजी त्यांचं नाव आलं नसेल कदाचित त्यांनी स्वतःहून समोर यायचं यानंतर मंचावर असलेले
स्वराचं पुष्प देऊन सन्माननीय मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच सुविधाताई आणि विशेष स्मिताताई तिचा वाढदिवस आहे जोरदार टाळ्यावाजून तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ. बेटा अभिनंदन, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू. गुरुदेवाचे अशीच कृपा. त्याही पलीकडे जाऊन काळाची गरज झाला. स्वतः सासरे वाचक होती, एकही ड्रेस त्यांनी घेतला नाही, हे त्यांची खूप मोठी मती आहे. त्यानंतर भजन सोहळा, सामूहिक भजन स्पर्धा, अनेक स्पर्धा त्यांनी आमच्या गावामध्ये चांगल्या प्रकारे घेतल्या. हा त्यांचा कार्याचा आभार. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून यानंतर घेतला. ताई त्यांच्या पायात कधी चप्पल नसते, परंतु सतत त्या गुरुदेव सेवकाच्या कार्याचा कोणत्या गावाला झाला त्यांच्या खिशात पैसे देखील नसते. कुठलीच जास्त आपलं कार्य करायचं तर कोणत्याही कार्यकर्ता त्याची तिकीट काढून त्यांच्या गावाला पोहोचा करते. असं एक ध्येय त्यांनी घेतलेलं आहे आणि सतत त्यांचं कार्य गुरुदेव सेवकात सुरू आहे. म्हणून त्यांची या ठिकाणी निवड झाली. घरादारावर तुळशीपत्र ठेवलेला मनुष्य आहे ज्ञानेश्वरराव आढळकर. जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवाव्या. त्यानंतर चिकादाराची मंडळी रेडी राहणार आहे. धन्यवाद दादा. चिकादाराचे विठ्ठलराव गडपावडे आहेत का? विठ्ठलराव गडपावडे या ठिकाणी पंचावर येतील आणि सन्माननीय गाणे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आमचे गडपावडे सर विठ्ठलराव सरांचा 19 सन्मान पत्र टोपी चिखलदरा मेळघाट राजापूरचे आहे. त्यांचं वरखेडमध्ये जन्म अनेक राष्ट्रसंतांच्या त्यांच्या वंशामध्येच आहे असं म्हणेल खऱ्या अर्थाने. आणि प्रकाश आमचे राजा गोगडे पाहण्यावर जाणवते की त्यांना ज्या पद्धतीने राष्ट्रसंतांचा अभ्यास आहे, सुलोचनाताईच्या सत्कारास पात्र आहे. इकडे बघा ना, इकडे पाय इकडे समोर, इकडे समोर बघा सगळे. मी माझ्या आयुष्यात जेव्हा पहिल्यांदा सेव केलं मॅडम की माझी आजी म्हणजे या गोष्टीला झालं 1980 मध्ये. त्यावेळेला मी नुकतीच लंडनमधून आले. ही नव्वद मुलं दिसलेली पाहिजे, ही डोक्यावर पदर घेतलेली पाहिजे, या हाडाहाडा निघालेली पाहिजे. तिला काय समजणार आहे? खरं सांगते माझी. पण यांनी जेव्हा माईक घेतला आणि ग्रामगीतेवर प्रवचन दिलं तेव्हा मी यांना प्रोत्साहन करणार. हे घडवलेले महाराज आहे. असे दगड बोलायला लावले हे महाराजांचे आणि यांच्यात माझं. या तुम्ही काय सांगता? समोर बघा सगळे सर. महाराज विचारधारा समिती अमरावती तथा RTM युवा कॅडर अमरावती सन्मान पत्र सन्माननीय प्राध्यापक प्रकाशराव भागोके, सुलोचनाताई प्रकाशराव गोके, विचारधारा समिती अमरावती. आपण आयुष्यभर वंदनीय राष्ट्रसंतांच्या कार्याचा आणि त्यांच्या साहित्याचा प्रचार प्रसार करण्यात उभे आयुष्य खर्ची घातले आहे. 2019 मध्ये आपण प्रत्यक्ष वंदनीय महाराजांच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार करण्यासाठी शहरातील असंख्य गुरुदेव प्रेमींना सोबत घेऊन 2 लाख जनसामान्यापर्यंत आपण साहित्य पोहोचविण्याचे धाडस केले. ते खरोखरच अर्थपूर्ण आहे व महाराजांच्या विचारधारा समितीमध्ये आपण सतत कार्यरत राहून हजारो लोकांपर्यंत विविध उपक्रमातून वंदनीय महाराजांच्या कार्याला चालना दिलेली आहे. दादा, आपण खरोखरच भाग्यवंत आहात.
त्याच्या पुढचं मी जोडते, तुमच्या सोबत राहून आम्ही पण भाग्यवंत आहोत. खूप सुंदर पद्धतीने सन्मानपत्र आमच्या पुष्पाताईंनी वाचलं आणि तो यथोचित सन्मान त्यांच्या शब्दामध्ये झालेला आहे. बोल आहे अनमोल, त्यामुळे त्यांचे बोल खरंच अनमोल आहे. पुष्पाताई नावामध्ये जसं पुष्प आहे तसंच शब्दांचाही सुगंध त्यांचा नेहमी दरवळत असतो. नाही, प्रत्येक शब्द आणि त्यांच्या शब्दामध्ये एक वेगळी मोठे परिवार जे गुरुदेव प्रेमी आहेत त्यांचा सन्मान आहे. खऱ्या अर्थाने प्रकाशरावांच्या जेवढं कार्याचं कौतुक केलं तेवढं कमीच राहील. खूप जोशमध्ये धावपळ करणारं व्यक्तित्व माननीय प्रकाशजी बुंके यांचा सर्वत्रिक सन्मान या ठिकाणी आपण करतोय. यानंतरच्या सत्कार मूर्तीला मी सन्मानाचं आमंत्रित करतो. सन्माननीय राजकुमारजी बुंके दादा हा सर्वत्रिक ते एकाचं स्मरणिका असो, विचारधारेचं साहित्य असो, अनेक स्मरणिका निर्माण करण्यामध्ये खूप महत्वाची भूमिका त्यांची आहे. आरटीएफ कॅडरमध्ये प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहणारे राजभाऊ बुके यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होत आहे. सन्माननीय पुष्पाताई बुके सन्मानपत्र दिल्यावर वाचून दाखवतो वाटतं. महत्वाचा आहे हा बुके तरुण पिढीचा. या कोळ्या कळ्यामध्ये लपले रवींद्र टागोर शिवाय. वा वा. आता समोर बघा. दाखवते आणि पण नंतर तुम्हाला करणार. इकडे बघा ना समोर. यानंतरचा सहसन्मान यानंतरच्या सत्कारपूर्ती आहे. यथोचित सन्मान राजभाऊचा होत आहे. राजभाऊचा सहपत्नी दोघांचे खूप मोलाचं भूमिका राष्ट्रसंत विचारधारेमध्ये आहे आणि अगदी ग्राउंड लेवलला राहून काम करणारे व्यक्तिमत्व आहे राजभाऊ बुके. यानंतर विनायकराव अंबुलकर हा परिवार जे विष्णुरकर परिवारामध्ये ज्यांचं एक वेगळा स्नेह आहे, वेगळं नातं आहे. मनोज विष्णुरकर यांनी 17 पुस्तक आतापर्यंत लिहिलेले आहेत. हे 18वं पुस्तक आहे. 19वं अच्छा 18 पुस्तक लिहिले आहे. 19वं पुस्तक ऋणानुबंध या या पुस्तकाचं विमोचन हा एक ग्रुप फोटो घ्यायचा आहे. तुम्हाला शांततेने थोडं पाहुण्यांकडे उभे राहतील. फोटोग्राफर घ्यायला सांगा. मनोज विष्णुकरांचं किती अभिनंदन केलं. ऐकलं का मनोज दादा? वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रचार आणि प्रसाराचं काम निरंतर करणारे मनोजजी विष्णुकर रागे दादा अजून बाकी तुम्हा सगळ्यांचं हे केवळ ऋणानुबंध एका दुसऱ्या पुस्तक नाही, पण जेवढेही महाराजांचे कार्यकर्ते आणि या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत होतं. आणि या पुस्तकाचं या ठिकाणी आमच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सगळे जाहीर करीत होतो. काय दादा बरोबर आहे ना? खूप खूप धन्यवाद. मनोज विष्णू. प्रार्थना म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला आर्त उदयाने मारलेली हाक, ज्याने हे संपूर्ण विश्व निर्माण केले. मुंगीपासून तो ऐरावतापर्यंत सर्वांचे पालन पोषण जो करतो, त्या दयाधन करुणामयी परमात्म्य तत्वाला सद्गतीत हृदयाने समुदायाने आळवणे म्हणजे सामुदायिक प्रार्थना. संतश्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात, फुटती तरुवर उष्ण काळामाची जीवन तयासी कोण घाली, त्याने तुझी काय नाही केली चिंता, राही त्या अनंत आठवणी. जे परमात्म्य तत्व सर्व विश्वातील अनुरेणूत ओतप्रोत भरून उरलेलं आहे, जळी स्थळी काष्टी पाशाने जे परमतत्व भरले आहे, तेच परमात्म्य तत्व आपल्या हृदयातही वास करीत आहे. त्या प्रभुत्वाची